अमित शहा काही दिवसांपूर्वी रायगड दौऱ्यावर आले होते. रायगडावर येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळालाही दर्शन दिले आणि त्या दौऱ्याचा खर्च एकूण त्यांनी सरकारी तिजोरीतून 1,37,00,000 रुपये केल्याचा बोलला जात आहे. या दौऱ्यावर खर्च करण्यासाठी सरकारने काही दिवसांपूर्वीच एक टेंडर काढलं होतं 1,37,00,000 रुपयाचं. त्यातूनच या दौऱ्याचा सगळा खर्च करण्यात आला. 4 हेलिपॅड करण्यात आले. रायगडवरून सुनील तटकरे जे राहत आहेत सुतारवाडी या ठिकाणी जाण्याचं अंतर 20 किलोमीटर आहे, परंतु हा अंतरही अमित शहा यांनी हेलिकॉप्टरनीच पार केला. तटकरे यांच्या घराजवळही हेलिपॅड बनवण्यात आलं होतं सरकारी खर्चातून आणि त्यानंतर सुनील तटकरे यांच्या घरी जे मेजवानी होती जेवणाची तो खर्चही सरकारी तिजोरीतूनच केला. आता सुनील तटकरे यांनी एवढा घोटाळा केला, एवढ्या त्यांच्या कंपन्या आहेत, परंतु अमित शहा यांचा जो जेवणावेळेचा खर्च त्यांनी पण सरकारी तिजोरीतच केला. असं बोललं जातं की अमित शहा यांना शाकाहारी असल्यामुळे शाकाहारी मेन्यू होता, जसं की आंबारसपुरी, आंब्याचा सीझन चालल्या असल्यामुळे, त्याचबरोबर मिसळ पाव, तसंच इतर कोकणी पदार्थ जे व्हेज आहेत ते त्यांच्यासाठी बनवलेलं होतं. त्याचबरोबर जे इतर जे मंत्री महोदय होते त्यांच्यासाठी मात्र मांसाहारी जेवणाचा बेत होता. मासे व चिकन, मटन असे अनेक पदार्थ होते. तसंच सोनकढी पण होती शेवटी जेवण झाल्यानंतर जेवण पचण्यासाठी. परंतु सुनील तटकरे यांनी हा जो खर्च केला आहे तो सरकारी तिजोरीवर भर देऊन केला आहे, सरकारी तिजोरीतून केला आहे. एवढे मोठमोठे भ्रष्टाचार केले, सिंचन घोटाळा केला तटकरे यांनी, परंतु जे त्यांच्या घरी पाहुणचार करायचा आहे मंत्र्यांचा तो पाहुणचारही ते सरकारी तिजोरीतूनच करत आहेत. म्हणजे किती पैसे खात आहेत सुनील तटकरे, किती भ्रष्टाचारी आहे हे यातून स्पष्ट होतं. असा ट्विट अंजलीताई दमानिया यांनी केला आहे ट्विटरवर. काय वाटतंय या सगळ्या यांच्या अमाप खर्चाबद्दल आणि सरकारी तिजोरीतूनच हा खर्च या मंत्री महोदयांनी का केला असेल या रायगड दौऱ्याचा? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये.